अर्धनारीश्वर ही जी एक संकल्पना आहे खूप वेगळी आहे नाही का ती? बरोबर. तर ती कुठल्या संहितेत आहे आणि त्याचं स्वतः भगवान शिवजींनी काय बरं वर्णन केलंय? रुद्र संहितेमध्ये आपल्याला अर्धनारी किंवा अर्धनारीश्वरी संकल्पना दिसून येते. तर प्रामुख्याने प्रकृती आणि पुरुष याचा संयोग किंवा याचं एकरूपता आपल्याला त्या रूपामध्ये दिसून येते. तर यामध्ये कथा अशी आहे की ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली आणि पृथ्वी तलावर सृष्टी निर्माण करण्यासाठी पुरुष आणि प्रकृती या दोन्हीही तत्वांची आवश्यकता आहे असं त्यांना कुठेतरी जाणवलं. आणि हे निर्माण करण्यासाठी हा प्रश्न घेऊन ब्रह्मदेव गेलेला आहेत शंकरांकडे आणि शिवांना म्हणालेत की या पृथ्वी तलावर सृष्टी निर्माण करताना प्रकृती आणि पुरुष या दोघांची उपलब्धता आम्हाला हवी आहे. तर हे कशा पद्धतीने साध्य होईल? त्यावेळेला शंकरांनी असं म्हटलं की माझ्या अर्धांगातनं मी प्रकृतीला जन्माला घालतो किंवा तिची उत्पत्ती करेल आणि त्याच्यानंतर आम्हीच या जगाचे पालक होऊ आणि मग या सृष्टीचा जो उगम आहे किंवा या सृष्टीची उत्पत्ती आहे या माध्यमातून होईल. तर अशा पद्धतीने शंकरांनी स्वतः अर्धपुरुष प्रकृती अशाचा संयोग करून मग या सृष्टीवर आपल्याला निर्मिती झालेली दिसून येते. तर या तत्वातनं काय सांगायचं आहे तर प्रकृती आणि पुरुष ही अगदीच एकाला समरूप असलेली ही दोन तत्व आहेत. तर रघुवंशम नावाचं जे महाकाव्य कालिदासाने लिहिलं त्याच्यामध्ये तो असं म्हणतो वागर्थाविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तयो जगतः पितरो वंदे पार्वती परमेश्वरो. कसं आहे प्रकृती पुरुष तत्व? तर ज्याप्रमाणे वाणी आणि अर्थ हे एकमेकांचं साहचर्य सोबत घेऊन पुढे चालतात. अर्थपूर्ण असलेल्या वाणीलाच आपण ऐकतो, जे निरर्थक असेल त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. तर वाणी कशी असावी? अर्थपूर्ण असावी. तर वाणी आणि अर्थाचं जसं एकमेकांशी संयोग आहे, साहचर्य आहे, तसं हे प्रकृती आणि पुरुष तत्व आहे. आणि या संपूर्ण जगाचे पालक कोण आहेत तर जगतः पितरो वंदे, म्हणजे जगसुद्धा ज्यांना पिता म्हणून मान देतं अशा त्या शंकराला माझा नमस्कार असो, असं सुद्धा कालिदास त्यामध्ये म्हणतो. यातनं आपल्याला प्रकृती आणि पुरुषाचं एकरूपता किंवा अर्धनारी नटेश्वराचं जे स्वरूप आपल्यासमोर आलं त्याची एक आपल्याला खूणही पटते. आणि नंतर कालोघामध्ये याच प्रकृती पुरुषाच्या संयोगातनंच प्रजानिर्मिती होत गेली याचं सुद्धा आपल्याला ज्ञान आहेच. पण म्हणजे तेच प्रकृती आणि पुरुष म्हणजेच शिव आणि शक्ती बरोबर. ही संकल्पना आहे ना. मग ती त्याची सुरुवात कुठून झाली म्हणजे ह्या ज्या संकल्पनेची? शिव आणि शक्तीची संकल्पना मुळात इच्छा निर्माण झाली की सृष्टी उत्पत्ती, कारण पुराणांचा हा पहिला विषय आहे की सृष्टी रचना. पुराणांची जी लक्षणं आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतराणीच वंशानुचरितम चैवम पुराणम पंचलक्षणम. 5 लक्षणं ज्या संहितेमध्ये असतील त्याला पुराण अशा नावाने ओळखल्या जाईल. तर सगळ्यात पहिलं पुराणांचं म्हणणं असं आहे की सर्ग म्हणजे काय? सृष्टीची रचना. तर ती करावीशी कोणाला वाटली? ब्रह्मदेवाला करावीशी वाटली. मग ब्रह्मदेवाच्या मनातनं त्यांनी मानसपुत्रांना जन्माला घातलंच. 10 मानसपुत्र ब्रह्मदेवानी जन्माला घातले आणि त्यानंतर मग तोच प्रश्न घेऊन परत ब्रह्मदेव शंकरांकडे जे गेले की आता हे पुरुष तर जन्माला आले पण प्रकृतीशिवाय कसं काही संयोग होऊन या सृष्टीवर प्रजा निर्माण होईल. या संकल्पनेतनं खरं तर शंकराच्या अर्धांगातनं शक्तीचा उगम झाला आणि मग ते शिवशक्ती स्वरूप आपल्यापुढे आलेलं दिसतं. आणि मग हरिहरांची काय कथा आहे? हां, शिवपुराणातला अजून एक महत्त्वाचा गाभा म्हणजे हरी आणि हराचं ऐक्य. आता आपल्याकडे भरपूरसे पंथ निर्माण झालेले दिसतात की शैव पंथ, वैष्णव पंथ, शाक्त पंथ. पण हरिहराचं ऐक्य हा शिवपुराणातला एक महत्त्वाचा धागा असा आहे की मुळात ब्रह्मा विष्णू महेश हे उत्पत्ती, स्थिती आणि लय या 3 स्थितींचे कारक आहेत की ब्रह्मदेवापासून उत्पत्ती होते, विष्णूपासून स्थिती आणि भगवान शंकर लय करतात. तर हरिहर म्हणजे विष्णू आणि शंकर, तर यांचं ऐक्य म्हणजे नेमकं काय? तर या तिघांमध्येही एकच तत्व सामावलेलं दिसून येतं आपल्याला. कारण शिव ही देवता असण्यापेक्षा ते तत्व आधी आहे आणि नंतर ती देवता म्हणून आपल्यासमोर सगुण साकार झाली. मग हरिहरांच्या ऐक्यामध्ये जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला आपल्याला असं दिसून येतं की शंकर आणि हरी विष्णू हे दोनही एकच आहेत. करणारे जरी आपल्याला असं वाटलं की लय हा शंकर करतो म्हणजे एखादी वेगळी व्यक्ती करते, उत्पत्ती एक वेगळी व्यक्ती करते आणि स्थिती एक वेगळी व्यक्ती करतं, तर हे आपल्यासाठी निर्माण झालेले नामभेद आहेत. म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश आपण म्हणतो प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे. हां, पण हे असं नसून या तिघांच्याही एकत्रित करणातनं या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय होत असतो.
त्याच्यामुळे हे नामनिर्देश आहेत फक्त, की ब्रह्मदेव उत्पत्तीसाठी आहेत, विष्णू हे स्थितीसाठी आहेत आणि भगवान शंकर हे लयासाठी आहेत. पण हरिहराचं ऐक्य सांगत असताना एक छोटा प्रसंग असा होतो, की सगळे शिवगण बसलेले आहेत. शंकर सतत रामनाम किंवा विष्णूंचं जप करतात आहे. अच्छा, शंकर रामाचा किंवा विष्णूचा जप करतात. करतात आहे. त्याची कथा अशी येते, की समुद्रमंथनातनं जेव्हा 14 रत्नांना बाहेर काढण्यात आलं किंवा ती निर्माण झाली, त्यावेळेला हलाहलसुद्धा बाहेर पडलं, ज्याला आपण विष असं म्हणतो. मग त्या विषाचं प्राशन कोणी करावं, तर शंकरापेक्षा दुसरी शक्ती कोणातच नाही, म्हणून शंकराने ते हलाहल प्राशन केलं, पण ते कंठामध्ये सामावलं. आणि कंठ म्हणून आपण त्याला नीलकंठ असं म्हणतो भगवान शंकराला. तर त्या हलाहलाचा दाह इतका होता, की सगळे उपाय झाले, कशानेच तो दाह कमी होईना. मग कशाने कमी होईल, तर रामनाम जपाने फक्त तो दाह कमी झाला. आणि कमी झाल्यामुळे मात्र त्या नामाचा जो महिमा आहे हा तिथे सिद्ध झालेला आपल्याला दिसतो. मग गणांनी असं विचारलं, की तुम्ही स्वतः एक तत्व प्रमुख आहात, तुम्ही स्वतः तत्वज्ञाते आहात, तुम्ही काय रामनामाचा जप करता? त्यावेळेला शंकरांनी इतकं सुंदर उत्तर दिलं आहे. त्याचं म्हणाले, की तुम्हाला शिव हरी हे दिसतात कारण तुमच्या दृष्टीमध्ये तसे भेद आहेत, पण तसं पाहायला गेलं तर आम्ही एकच आहोत. तर त्याचं प्रमाण काय आहे, तर माझ्या शरीराला तुम्ही कुठल्याही भागाला करवताने जरी कापलत तरीसुद्धा तुम्हाला कोण दिसेल माझ्या शरीरात, तर फक्त विष्णू दिसेल. म्हणजे इतकं विष्णुमय त्या नामाने मला केलेलं आहे. आणि हाच प्रश्न विष्णूंनाही त्यांच्या गणांनी ज्या वेळेला विचारला, की तुम्ही शिव शिव असं करता किंवा तुम्ही शिवनामामध्ये किंवा त्या तत्वाच्या ठिकाणी इथले एकनिष्ठ झालेले आहात, ते कसं काय? तेव्हा विष्णूंनी पण हेच उत्तर दिलं, की माझ्याही हृदयामध्ये कोण स्थित आहे, तर तो शिव हे तत्वच माझ्या हृदयामध्ये स्थित आहे. आणि नंतर शेवटी ते असं म्हणतात, की आमच्याच दोघांमध्ये जर भेदाभेद नसेल तर अशी भेदबुद्धी घेऊन तुम्ही तरी का विचार करता? मूलतः हे जे तत्व आहे हे एकच आहे. आणि कशाचं प्रतीक आहे, तर ऐक्यतेचं प्रतीक आहे, की जी एकता, एकत्व. कारण आपल्याकडे कुठलीही पूजा झाल्यानंतर किंवा काही झाल्यानंतर आपण ब्रह्मार्पणमस्तु असं म्हणतो, की हे जे काही आहे ते त्या ब्रह्मदेवाला किंवा ब्रह्मतत्वाला अर्पण आहे. जसं आपण हिंदीत म्हणू शकतो, की तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, की हे सगळं मी केलं, मी काय करता आहे फक्त, पण करवून घेणारा तू आहेस. तर हे ऐक्य आपल्याला दिसून येतं. आणि मग आपल्याकडे या ऐक्यासाठी काय झालं, तर त्रिपुर पौर्णिमा या दिवशी आपण हरिहराची भेट घडवून आणतो. म्हणजे काय होतं, तर शंकराला आपण तुलसी दल अर्पण करतो, भगवान विष्णूला आपण बिल्वदल अर्पण करतो. तर एरवीच्या पूजांमध्ये असं जर आपण केलं तर तो प्रमाद म्हणा किंवा हे चुकीचं आहे काहीतरी असं म्हटलं जातं. पण मग त्याच्यासाठी हरिहराची भेट ही कधी, तर त्रिपुर पौर्णिमेच्या मध्यरात्री आपण ही भेट घडवून आणतो. आणि हे ऐक्य नंतर समाजामध्ये पुढे आलं, पण हे ऐक्य सांगितलेलं त्या तत्वांनीच आहे, की आम्ही काही वेगळे नाही, आम्ही एकच आहोत. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू